कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिवसागणी घरात काही ना काहीतरी वाद चालूच आहे। काय काय करावं म्हणजे घरात शांतता नांदेल? बापू, अहो शांतता घरात नांदायला तशी माणसं पाहिजेत ना घरात। स्वप्नील सर, आर्यन आणि रुपाली ताईंना चांगलं नाही केलं बरं का? काय चुकलं रे तिचं? हा, सांग की। स्वतःच्या नवऱ्याला स्वतःच्या मनातलं सांगणं म्हणजे चूक आहे का? आणि बघ, सगळेजण सोयीस्कररित्या विसरून जातात। आप्पी आणि अर्जुन दोघं पण अजून नवरा बायको आहेत। हो, म्हणजे त्यांनी वेगळं व्हायचं नाही व्हायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असायला हवा। बरोबर आहे, पण हे विना काकानं भेटीचं लपून चूक केली या ठिकाणी। अहो सर, त्यांची तर काही चूक आहे यात। त्यांनी जर सगळ्यांना सांगितलं असतं तर रुपाली ताईंनी डेट होऊन दिले असते का? दिला असता का त्यांना त्यांचा वेळ? हे बघा, आजपर्यंत दीदीनं सगळ्यांचं ऐकलंय, ती पण तिची चुकी नसताना। पण आता दीदीला कोणी बोललेलं मी ऐकून घेणार नाही। दिप्या, अरे दीदीची चूक नाही कशी? तिची चूक आहे। स्वतःच्या कर्तव्यासाठी आसगाव सोडलं, त्या तान्या लेकराला पदराशी बांधून परराज्यात जाऊन राहिली, त्याचं संगोपन केलं, तिथंच चुकलं। नवऱ्याच्या शब्दाखातीर तिन्ही घरांपासून लांब राहिली, आमचा कोणाचाच आधार घेतला नाही, एकटी राहिली, ती बी परराज्यात, तिथंच चुकलं। आणि आता बी त्या चिमुकल्या पोरासाठी स्वतःचं मागचं सगळं दुःख विसरून नवऱ्याच्या दिशेने तिने एक पाऊल टाकलं, तिथंच चुकलं। बापू, तुमचं बोलणं कळतंय मला। नाही सर, दीदीचं आयुष्य मार्गे लागावं फक्त एवढंच वाटतंय आम्हाला। पण काय लोकांना ती पण बघवत नाही। दिप्या, अरे दुसऱ्यांनी कसं वागायचं हे आपण नाही ना ठरवू शकत। नाही बापू, आजपर्यंत दीदी सगळ्यांची चांगलं वागत आल्या ना, ह्याचाच फायदा घेतलाय लोकांनी। एक संधी सोडली नाही तिला त्रास द्यायची। पण आता बास, दीदीला कोणी त्रास दिलेला मी नाही खपवून घेणार। दिप्या, असं डोक्यात राग नाही घालून घ्यायचा। नाही बापू, स्वप्नील सर, मला माफ करा, खरंच मला समजून घ्या। पण आता रुपाली ताई दीदीला काय बोलल्या ना, तर त्यांना सडेतोड उत्तर असेल माझ्याकडनं। दीपू, अरे सगळ्यांना तोंड द्यायला आप्पी समर्थ आहे, फक्त आपण तिच्या बाजूने उभं आहे ना, ही सगळ्यात जमेची बाजू आहे तिच्यासाठी। हो बापू। स्वप्नील सर, आज तुम्हीच बघितलं काय चूक होती हो दीदीची। बरं तुम्ही मला सांगा, साखरपुड्यापासून लग्नापर्यंत निर्णयात दीदी कुठं होती का? नाही ना, मग का तिनं सगळं ऐकून घ्यायचं? बरोबर आहे तुझं, आज आपणाचं काहीच चुकलं नाही। नाही सर, ही माणसं अशी नाहीत ऐकणार, त्यांना उत्तर द्यावंच लागेल। बापू, मला तुम्ही पण समजून घ्या, पण मी आता शांत बसणार नाही। अरे दीपू, दीपू, अरे ऐक तरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।